माननीय श्री करण भैया खलाटे, माजी सभापती पंचायत समिती बारामती, प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती। हे चांडाळ चौकडीच्या करामती। नमस्कार रसिक मायबाबू, गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजवर तुम्ही भरभरून प्रेम करत आहात आणि असंच कायम तुमचं प्रेम राहील याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे। तुम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद वाटतो की येत्या 17 मे रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये बोंडीस नावाचा चित्रपट येत आहे, तो तुम्ही नक्की बघा। दत्ता दळवी निर्मित, सोमनाथ तांबे लिखित, वैभव सुपेकर विशाल दिग्दर्शित असा सुंदर असा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्या वेबसिरीजचे स्टार कलाकार बाळासाहेब, मी स्वतः रामभाऊ, सुभाषराव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार काम करीत आहेत। आपली सर्वांची जी इच्छा आहे की गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचा एक चित्रपट व्हावा। नक्कीच ते सुद्धा भविष्यात स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे। त्याच्यामध्ये चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचे सर्व कलाकार तुम्हाला दिसणार आहेत, परंतु हा अत्यंत सुंदर गावगाड्यातील गावरान बाज असलेला ठसकेबाज पिक्चर, विनोदी त्याचबरोबर आगळ्यावेगळ्या ढंगातला चित्रपट तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळणार आहे। तर नक्की बघा येत्या 17 मे रोजी चित्रपट बोंडीस। काळजी करू नका तुम्ही, माझं लय नियोजन बद्दल बिरक नाही परा राव हे अण्णा, हे तुमचं जाव आहे, माझं लागत आडवं नेहमी चांगल्या कामाला जाताना। अण्णा, दोस्त दोस्ताच्या कामाला येऊ शकतो। अरे दोस्त आहे की, पण मला नियोजित कार्यक्रम आहे माझा दौराचा। माझा तर अत्यंत महत्वाचा नियोजित दौरा आहे। गाडीवरून उतर, नेमका देवासारखा धावून आला, गाणा गेला रानात माझी गाडी घेऊन। देवालाच चाललोय आम्ही। पुष्कळ करणार, गोंदावला करणार, शिंगणापूर जावली करून संध्याकाळी घरी भाकरी बांधून चाललोय दोघं सुद्धा। त्या गाडीवर जाणार आणि अण्णा जिवंत येणार का ह्याच्यावर? ओ थांबा 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 थांबा, ओ थांबा पडतो थांबा, ओ थांबा 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 थांबा, ओ थांबा 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 थांबा। अहो तुम्हाला सांगायचं होतं पुढे खड्डा आहे, पाईपलाईन फुटली। अक्कल नाही का? अहो तुम्हाला सांगायचं होतं पुढे खड्डा आहे, गाडीला ब्रेक नाही, हात कशाला लगावला? अहो हात पण पुढे खड्डा होता, पाईपलाईन फुटली, तर ती सांगायचं होतं तुम्हाला। हात कोण देणार? आता उठा 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 उठा। मी 100 वेळा सांगितलंय सरपंच, ग्रामविकासात रस्त्यावरची तुम्ही तशीच दगड ठेवल्यात ना, त्यामुळे अपघात होतात। इथं लिकेज झालंय, 100 वेळा सांगितलं लिकेज कर। आज काय झालं? माझ्यासारखा इंटरनॅशनल पुढारी ह्याच्यात पडला, सामान्य माणूस पडला असता तर काय झालं असतं? मी एक सहन करेन, माझ्याकडे ऊर्जा आहे। तुम्ही काय करताय? ऊर्जा आहे, दुसऱ्याच्या गाड्या वापरायच्या बंद करा। मला काय दुसरा रस्ता नव्हता होय, इकडून उलटा आलाय होय, आणि आम्हाला लागला तत्वज्ञान सांगायला। लोकांचे का? मग काय बाळूचे? तुमच्या बाळूची पण चांगल्या गाड्या वापरा की जरा। मला हिरवायचं नाही, मला हिरवायचं नाही। अहो रामभाऊ, तुम्ही एवढे इंटरनॅशनल पुढारी आहे, हातामध्ये अंगठ्यात गळ्यात सोन्याची साखळी आहे, आणि तुम्ही काय नवीन राजकारणी नाही, मुरलेले राजकारणी आहेत। हा, स्वतः गाडी घ्या ना तुम्ही। पैसे जपून ठेवायचं, गादी खाली ठेवायचं, मेल्यावर सगळं जागेवर राहणार, सगळं जागेवर राहतंय। आयश करा आयश करा। सुभाषराव, माणसाचा एक प्रोटोकॉल असतो, एखादं पडलं चिखलाने भरलं, तुला लागलं का माझ्या जखमा मीठ सोडताय काय? नाही नाही, मला सांगा, दुसऱ्याची गाडी दे म्हणून भीक मागायला लाज वाटत नाही तुम्हाला? मला नाव ठेवायला तुम्हाला लाज नाही वाटत? मग गाडी घ्या ना तुम्ही। गाडी घ्या। सुभाषराव पाटील, 2 दिवस थांबा, घरात गाडी दाखवतो, 4 चाके दाखवतो। चला